नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं आवडतं YouTube चॅनल माझं शेत माझं धन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील तूर पिकाचं संपूर्ण आधुनिक तंत्रज्ञान, योग्य जात निवड, जून महिन्यातील लागवड, बेड पद्धती, लाल तूर की पांढरी तूर, खत व्यवस्थापन, पाणी, कीड रोग नियंत्रण आणि काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन झालं। आता आपण पाहणार आहोत तुरीचा माल कसा विकायचा, तूर डाळीचं मार्केट कसं चालतं, लाल तूर आणि पांढरी तूर यामधला फरक, कोणत्या मालाला जास्त भाव मिळतो। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तूर हे एक महत्त्वाचं नगदी व कडधान्य पीक आहे। योग्य नियोजन केल्यास कमी खर्चात भरघोस उत्पादन मिळू शकतं। भरघोस उत्पादन मिळालं, तूर हे फक्त पीक नाही तर मोठं मार्केट आहे। योग्य दर्जाचा माल तयार केला तर व्यापारी थेट शेतावर येतात। तूर पिकासाठी मध्यम ते भारी काळी जमीन उत्तम मानली जाते। पाण्याचा निचरा चांगला असावा। महाराष्ट्रात मुख्यतः दोन प्रकारची तूर पाहायला मिळते, लाल तूर आणि पांढरी तूर। लाल तूर, पांढरी तूर कोणती जात निवडावी? महाराष्ट्रात BSMR 736, फुले तूर 12, ICPL 8719, मराठी लाल तूर आणि पांढरी तूर या जाती लोकप्रिय आहेत। लाल तुरीला बाजारात जास्त मागणी आणि चांगला भाव मिळतो। पांढरी तूर काही भागात उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे। तुरीचे दर्जानुसार वर्गीकरण, व्यापारी तूर खरेदी करताना तिचा दर्जा पाहतात। तर पहिला दर्जा, स्वच्छ दाणे, ओलावा कमी, कीड नसलेला माल। लागवडीची योग्य वेळ, जून महिन्याच्या पहिल्या पावसानंतर तूर लागवड करणे फायदेशीर ठरते। तूर ते डाळ प्रवास, शेतातून आलेली तूर डाळ मिलमध्ये प्रक्रिया करून डाळ तयार होते। बियाण्यावर ट्रायकोडर्मा आणि रायझोबियम प्रक्रिया केल्यास उगवण चांगली होते। बीज प्रक्रिया विसरू नका। जास्त नफ्यासाठी महत्त्वाच्या टिप्स, शेतकऱ्यांनी स्वच्छ, कोरडा आणि दर्जेदार माल बाजारात आणावा। योग्य साठवणूक केल्यास चांगला भाव मिळतो। शेणखतासोबत DAP आणि सिंगल सुपर फॉस्फेटचा संतुलित वापर करा। पाणी व्यवस्थापन, तूर पिकाला जास्त पाण्याची गरज नसते। फुलोऱ्याच्या अवस्थेत ओलावा टिकवणे महत्त्वाचे आहे। पहिल्या 40 दिवसांत तण नियंत्रण केल्यास उत्पादनात वाढ होते। अळी, मावा आणि शेंगा पोखरणारी अळी यावर वेळेवर फवारणी करणं गरजेचे आहे। योग्य व्यवस्थापनामुळे तुरीला मोठ्या प्रमाणात शेंगा लागतात। खूप आनंद झालाय हे पीक पाहून। शेंगा पूर्ण वाळल्यानंतर तूर काढणी करावी। योग्य तंत्रज्ञान वापरल्यास प्रति एकर चांगले उत्पादन आणि उत्तम आर्थिक नफा मिळू शकतो। भाव कोणत्या गोष्टीवर ठरतो? तुरीचा भाव हा दर्जा, ओलावा, बाजारातील मागणी आणि डाळीच्या गुणवत्तेवर ठरतो। जास्त नफ्यासाठी महत्त्वाच्या टिप्स,